जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूनवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत पहा बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता शिक्षक पालक नातेवाईक सर्वजण त्या लिंक वरती आपल्या विद्यार्थ्याचा आपल्या मुलाचा निकाल पाहू शकता त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा शिकण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचंय त्याचीही लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला दाबायचे जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील युट्यूब व्हिडिओला लाईक करायचे आणि आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवरती शेअर करायचे शिक्षकांना शेअर करायचे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे फायदे पहा तुम्हाला व्हॉट्सअपवरचे मेसेज व्हिडिओ जॉईन झाल्यापासून पुढचेच मिळतील किंवा त्यावर डिलीट होतील परंतु टेलिग्रामवरती सर्व लिंक उपलब्ध आहेत तासिका सुरू झाल्यापासूनच्या आतापर्यंत सराव टेस्टच्या तासिकेच्या निकालाच्या पीडीएफच्या सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप आवश्यक आहे पहा आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता असं आम्हाला जाणवलंय की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या फ्री सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केलं आहे पहा नवोदयच्या तयारीसाठी आपण बाजारातून मार्केटमधून कोणतेही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो ते केलंच पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास करायला मिळतो पण विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट 200 प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आणि 100 प्लस लाईव्ह तासिका तुमच्यासाठी आम्ही भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत 4थी आणि 5वी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आपली शाळेच्या वतीने नम्र विनंती मी सोमनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारा क्रमांक 147 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषय व उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 147 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे तुम्हाला दिलेले सर्व लिंक टेस्टच्या लिंक वेळच्या वेळेला सोडत चला जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 147 स्क्रीनवरती शेअर केला आहे उतारा काळजीपूर्वक वाचा आणि आपल्याला या उतारावरील पैकी गुण द्यायचे 5 प्रश्नाचे उत्तर बरोबर द्यायचे त्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचा तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा
वैष्णवी, प्रशांत, क्षितिजा, अभिनंदन तुमचं. सृष्टी गंधा, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं वाचून झालं आहे. मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही योग्य द्याल. उत्तरा क्रमांक 147. प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं. जसं काढावंसं वाटतं ते रेखाटन म्हणजे चित्र. चित्र दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं असं मुळीच नाही. चित्र काढायचे ते आपल्या आनंदासाठी. अशा चित्राची मौज अनुभवायची असेल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंती वरच्या चित्र, कागदावरचे चित्र हाताचे बोटे आणि मनगटे वापरून काढावे लागते. कागदावरील चित्राचा आकार लहान असतो, त्यामुळे आकारबद्ध रेखाटन यावे हे कौशल्य आहे. हे सर्वांनाच प्राप्त होते असं नाही, पण भिंतीच्या चित्रात तसं नाही. भिंतीच्या चित्रासाठी खांद्यापासून हात लावावा लागतो. त्यासाठी चित्र रेखाटण्याचे कौशल्य यायलाच पाहिजे असं काही नाही. फक्त यासाठी चित्र रेखाटण्याच्या गटात पूर्ण नियोजन पाहिजे. पहा, ओम, श्रेया, युवराज, तुमचे अभिनंदन. चला, तुमचं वाचून झालंय. खूप छान. पहा, चित्र काढण्याची कला सगळ्यांनाच आवडतं. आपलं जरी चित्र चांगलं येत नसेल तरी आपलं चित्र काढायचं म्हणलं की खूप मज्जा वाटते. चला विद्यार्थी मित्रांनो, चित्राविषयी, चित्रकलेविषयी या उत्तरामध्ये माहिती दिली आहे तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, रेखाटन म्हणजे टिंबटिंब. रेखाटन म्हणजे टिंबटिंब. पहा, पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर वैष्णवी ए उत्तर देते. पर्याय ए चित्र, पर्याय बी रंग, पर्याय सी मौज, पर्याय डी आकार. योग्य उत्तर. प्रश्न पहिला, रेखाटन म्हणजे पर्याय ए चित्र, पर्याय बी रंग, पर्याय सी मौज, पर्याय डी आकार. वैष्णवी सोनवणे हे उत्तर, ओम सोनवणे हे उत्तर, वैष्णवी, प्रशांत, ओम, ओळख आपण सांगते फर्स्ट लाईन. अभिनंदन तुमचं. चला, क्षितिजा खाडे हे उत्तर, कृष्णा खाडे हे उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर बरोबर. प्रशांत सानप हे उत्तर. अगदी सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रत्येकाला चित्र काढायला आवडते, ते काढावंसं वाटते ते रेखाटन म्हणजे चित्र. सर्वांचं अभिनंदन. सृष्टी, तुझंही अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं सर्वांचं योग्य उत्तर. हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, चित्राची मौज अनुभवण्यासाठी प्रश्न दुसरा, चित्राची मौज अनुभवण्यासाठी पर्याय ए कागदावरचं चित्र, पर्याय बी भिंतीवरील चित्र, पर्याय सी मातीतील चित्र आणि पर्याय डी रेखाटन कौशल्य. पहा, प्रश्न दुसरा, चित्राची मौज अनुभवण्यासाठी पहा कोणत्या प्रकारचे चित्र खूप आवश्यक आहे. पर्याय ए कागदावरील चित्र काढल्यावर चित्राची मौज मिळते, पर्याय बी भिंतीवरील चित्र, पर्याय सी मातीतील चित्र आणि पर्याय डी रेखाटन कौशल्य. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, वैष्णवी बी उत्तर देते, भिंतीवरील चित्र. श्रेया चौरे पहिल्या प्रश्नाचे उत्तर देते. श्रेया लाईव्ह ये, पुढचा प्रश्न चालू आहे. ओम सोनवणे बी उत्तर, वैष्णवी ओम, प्रशांत आणि ओळख क्रमांक टाकताय, तुमचं अभिनंदन. ओम बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, वैष्णवी सोनवणे, ओम सोनवणे, प्रशांत सानपने ओळख क्रमांक टाकली बघा, त्यांचं अभिनंदन. थर्ड लाईन मध्ये, फोर्थ लाईन मध्ये म्हणताय, आनंदासाठी आणि चित्राची मौज अनुभवायची असेल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरील चित्र, कागदावरील चित्र बोटाच्या ठशाने आणि मनगटाने काढावे लागते. भिंतीवरील चित्र म्हणले त्यांनी. ए उत्तर, बी उत्तर, भिंतीवरील चित्र. सृष्टीखंड बी उत्तर, कृष्णा खाडे चौथ्या लाईन मध्ये म्हणतोय. उमेर
प्रश्नाचं उत्तर टाक, नाव टाकू नको. श्रेया चौरे नाव टाकायसाठी ताशिका नाहीये, उत्तर टाकण्यासाठी ताशिका आहे. श्रेया चौरे बी उत्तर. चला बी उत्तर दिल्यास सर्वांचं अभिनंदन, खूप छान. उमेद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी, अभिनंदन उमेद. चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी अगदी योग्य. भिंतीवरील चित्र. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, हाताची बोटे आणि मनगट वापरून, हाताची बोटे आणि मनगट वापरून पर्याय भिंतीवर चित्र, पर्याय बी कागदावरील चित्र, पर्याय सी हवेतील चित्र, पर्याय डी पाण्यातील चित्र. चला योग्य उत्तर प्रशांत हवेतील चित्र म्हणतोय, सी उत्तर देतोय. वैष्णवी सी उत्तर, हवेतील चित्र. बोटांची हाताची बोटे आणि मनगट वापरून. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. वैष्णवी सोनवणे सी उत्तर, प्रशांत सी उत्तर. अनुष्का थोरवे माग पडले, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते, थोडं पुढे ये. लाईव्ह ताशिका कर. ओम सोनवणे तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देतोय, भिंतीवर चित्र. तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा. प्रचार चौथी, तिसरी आणि चौथी ओळ म्हणतोय. ओम सोनवणे शी उत्तर, उमेर शी उत्तर, पूनम कर्डिले सी उत्तर, अनुष्का थोरवे सी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर. चला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ए बी सी तिन्हीपैकी कोणतं. हाताची बोटे आणि मनगट वापरून. चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं सी उत्तर आलं आहे, सी उत्तर बरोबर आहे, हवेतील चित्र. मला ए वाटत होतं भिंतीवरील चित्र. भिंतीवरील चित्र काढण्यासाठी हाताचे बोटे आणि मनगटाचा वापर करतात, कागदावर चित्र काढायला सुद्धा करतात. हवेतील चित्र याचं उत्तर आहे सी उत्तर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, खूप छान. सी उत्तर अगदी योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर हवेतील चित्र. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. बऱ्याच जणांनी ओळख क्रमांक टाकली, काही जणांनी बी उत्तर दिलं, काही जणांनी ए उत्तर दिलं, पण याचं योग्य उत्तर सी. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, कागदावरील चित्राचा आकार कसा असतो. पर्याय ए मोठा, मोठा झालाय मोठा आहे आणि चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर, कागदावरील चित्राचा आकार कसा असतो. पर्याय ए मोठा, पर्याय बी अति मोठा, पर्याय सी लहान आणि पर्याय डी विशाल. पहा प्रश्न चौथा, कागदावरील चित्राचा आकार कसा असतो. पर्याय ए मोठा, पर्याय बी अति मोठा, पर्याय सी लहान, पर्याय डी विशाल. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा, कागदावरील चित्राचा आकार कसा असतो. वैष्णवी सोनवणे सी उत्तर लहान, ओम सोनवणे बी उत्तर अति मोठा, प्रशांत सानप सी उत्तर, वैष्णवी प्रशांत आणि ओम लाईन सांगतात. पाचवी ओळ बा, कागदावरील चित्राचा आकार लहान असतो, ओळ आहे, खूप छान, ओळ क्रमांक शोधली. सृष्टी गंधाळ सी उत्तर, क्षितिजा खाडे सी उत्तर, ओम सोनवणे सी उत्तर, श्रेया चौरे सी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही.
सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमचं उत्तर बरोबर आहे उमेर. सी उत्तर. अभिनंदन उमेर. चला सर्वांचंच अभिनंदन. तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. कागदावरील चित्राचा आकार अगदी लहान असतो आणि भिंतीवरील चित्राचा आकार मोठा असतो. अगदी बरोबर शोधलंच तुम्ही. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न. मौज अनुभवणे म्हणजे, मौज अनुभवणे म्हणजे याचं उत्तर उत्तरामध्ये शोधायचं नाही, आपल्या मनाने उत्तर द्यायचंय. पर्याय ए आनंद घेणे, पर्याय बी दुःख घेणे, पर्याय सी समाधान घेणे आणि पर्याय डी सुख मिळवणे. मौज अनुभवणे म्हणजे काय? तर पर्याय ए आनंद घेणे, पर्याय बी दुःख घेणे, पर्याय सी समाधान करणे आणि पर्याय डी सुख मिळवणे. चला योग्य उत्तर टाईप करा. मौज म्हणजे काय या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणा किंवा अर्थ सांगा. वैष्णवी सोनवणे ए उत्तर, ओम सोनवणे ए उत्तर, सृष्टी गंडळ ए उत्तर, क्षितिजा खाडे ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर. मौज घेणे म्हणजे आनंदी घेणे असं यांचं म्हणणं आहे. तिसऱ्या ओळीमध्ये शब्द आहे प्रशांत, मौज अनुभवायला असेल, त्याचं उत्तर नाही. मौज घेणे म्हणजे याचं उत्तर उतार्यामध्ये नाही प्रशांत. प्रश्न 5वा, मौज घेणे म्हणजे पर्याय ए योग्य उत्तर. चला उमेर ए उत्तर. अभिनंदन उमेर, सर्वांचं अभिनंदन. खूप छान. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 147 येथे पूर्ण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत, त्याला टच करून जॉईन व्हा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून आपले मित्रही आपल्या तासिकेचा लाभ घेऊ शकतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम हा चॅनल आहे. व्हॉट्सअपवरती जॉईन झाला तर तुम्हाला जॉईन झाल्यापासून पुढचे मेसेज दिसतील, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात. टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला पहिल्यापासून सराव टेस्ट निकाल PDF सर्व लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सतत लाईव्ह